ओला उबेरच्या बाईक विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो। आमचा व्यवसाय आमचा अधिकार आम्हाला न्याय द्या अशा प्रकारचे होर्डिंग्स घेऊन उबेर रॅपिडो टू व्हीलर विरोधात हे आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। टॅक्सी चालक या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहे। मनसेचे नागपूर ग्रामीणचे जिल्हा प्रमुख आदित्य दुरुककर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे आणि जोरदार घोषणाबाजी दिली जात आहे। काय काय आदित्य काय मागण्या आहेत? महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने येत्या 22 तारखेपासून रात्री 12 वाजेच्या नंतर संप जाहीर केलेला होता। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्यापूर्वी निवेदन दिलं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांची आडमुठ भूमिका आहे। जिल्हाधिकारी यांनी निर्देश देऊनही खालचे कर्मचारी त्यांच्या म्हणजे परिवहन आयुक्त मागण्या अशा आहेत की ई-बाईक टॅक्सी ज्या आहेत राज्यात सुरू आहे, ज्याला अस्थायी परवाना लायसन्स रद्द केलेल्या शासनाने हायकोर्टाने रद्द केलेले आहेत, अशा असताना बिना परवाना कंपन्या इथे ई-बाईक टॅक्सी चालवत आहेत, ज्याच्यामुळे जनसुरक्षा ज्या लोकांचे प्रवासी आहेत त्यांच्या जनसुरक्षेला कुठेतरी हानी होऊ शकते। आणि काय इशारा असणार आहे? आमचा एकच इशारा 48 तासात अगर आमच्या मागण्या झालेल्या नाही पूर्ण तर उद्यापासून आम्ही चक्काजाम आंदोलन करू। आपण बघू शकतो आक्रमक आहेत हे सगळे टॅक्सी चालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते। रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जे आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।